मराठवाड्यातल्या संभाजीनगर, बीड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये अफू लागवडीचे काही प्रकार पोलिसांनी उघडकीला आणलेत। एकट्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अफूच्या लागवडीच्या 9 गुन्ह्यांची नोंद झाली आहे। अफूची शेती करण्यावर सरकारची खरं तर बंदी आहे। अफू पिकवणं हा गुन्हा असताना सुद्धा मराठवाड्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून अफूची चोरटी लागवड होण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे। दुर्गम खेड्यांमध्ये कांद्याच्या शेतात अफूची लागवड केली जात असल्याचं समोर आलंय। अफूची बोंड आणि कांद्याची बोंड ही सारखीच असल्यामुळे कोणाच्याही लक्षात येत नाही। याशिवाय अफूच्या व्यापारातून मोठा पैसाही मिळत असल्यानं लोक चोरून अफूची लागवड करत असल्याचं समोर आलेलं आहे। बीड जिल्ह्यातल्या पिंपळनेर, हिंगोली जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर सांगवी, हिंगोली जिल्ह्यातल्या शिरळी वसमत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या एका ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या 2 ठिकाणी, धाराशिव तालुक्यात खेड, धाराशिवच्या परांडा तालुक्यातील चांदणी, धाराशिवच्या वाशी तालुक्यातील दसमेगाव, कळंब तालुक्यातील पिपाळगाव, शिरढोण, मोहा आणि खामसवाडी या ठिकाणी केली जाणारी अफूची शेती उद्ध्वस्त करण्यात आली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये फरवरी महिन्यामध्ये एकूण 8 गुन्हे अफूची लागवडची आम्ही दाखल केलेले आहेत। ते धाराशिव जिल्ह्याचे विविध पोलीस स्टेशन, धाराशिव ग्रामीण, कळंब, डोकी, येरमळा, शिराढोण इथे हे गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामध्ये आम्ही 8 ते 10 किलोग्राम अफूचे जे झाड आहे त्यामध्ये त्यांचे बोंड आणि फूल असे जप्त केलेले आहे। त्याची बाजारी किंमत 1,23,00,000 रुपये आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये बघितलं तर गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन झाड टाकण्याचा प्रकार, पारंपरिक पीक असं खसखस म्हणून पारंपरिक पीक आहे, त्या पिकाची लागवड खसखस हा मसाल्याचा पदार्थ आहे। परंतु प्रशासन याला लोकांना सांगू इच्छितं की हे खसखस हे अफू आहे, म्हणून त्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत।